राज्यभरात धुलीवंदनाचा मोठा उत्साह, ठिकठिकाणी रंगांची उधळण, तर मराठी कलाकारांसह राजकीय नेते साजरी करणार धुळवड। धुळवडीच्या निमित्ताने चिकन मटणाच्या खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर मोठी गर्दी। मुंबईमध्ये अर्धा किलोमीटरच्या रांगा, तर नागपूरमध्ये खरेदी करण्यासाठी करावी लागते 2 ते 3 तासांची प्रतीक्षा। होळीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये द्राक्षांची आरास, हिरव्या आणि काळ्या द्राक्षांनी भरून गेला गाभारा आणि सभामंडप। नाशिकच्या सह्याद्री फार्म हाऊसनं पुरवली आरास करण्यासाठीची द्राक्ष। मशिदी झाकून होळी साजरी करण्याची देशावरती वेळ आली आहे, संजय राऊत यांची टीका। देशभर तणाव पसरवून दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोप। वैद्यकीय चाचणीच्या नंतर सतीश भोसले उर्फ खोक्या पुन्हा बीडच्या शिरूर पोलीस स्टेशनमध्ये। दुपारी शिरूर तालुका कोर्टामध्ये हजर करणार। सतीश भोसलेने वनविभागाच्या जागेवरती बांधलेल्या घरावरती बुलडोझर कारवाईच्या नंतर अज्ञातांकडून परिसर पेटवण्याचा प्रयत्न। आगीमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह चारा जळून खाक। जळगावमधल्या बोदवड रेल्वे स्टेशनजवळ ट्रक आणि मुंबई अमरावती एक्सप्रेसचा अपघात। अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये अडकल्या, प्रवाशांचे हाल। गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये उद्यापासून 2 रुपयांनी वाढ। गायीचं दूध प्रति लिटर 58 रुपये, तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर। अष्टपैलू अक्षर पटेल बनला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार। 2019 पासून अक्षर खेळतोय दिल्लीकडून। के राहुल आणि डुप्लेसिसला मागे टाकत अक्षरनं बाजी मारली। इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवरती बीसीसीआयकडून 2 वर्षांची आयपीएल बंदी। सलग दुसऱ्या वर्षी ब्रूकनं शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे बंदीचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।